नमस्कार. तर मी जिंकून घेईन सारं या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहिलं की शांभवी राजनाथला कॉल करते आणि विचारते की काय झालं. यावर राजनाथ तिला म्हणतो की बायको, पुरावे माझ्या ताब्यात आहेत हा, मला पैसे द्या आणि तुझे पुरावे घेऊन जा. कळलं. आता हे ऐकून शांभवी खूपच खुश होते आणि राजनाथला म्हणते की मिळणार, तुला तुझे सगळे पैसे मिळणार आणि मला माझे पुरावे, असं म्हणून ती पटकन फोन ठेवून देते. आणि राजनाथला पुरावे मिळालेत म्हणून ती आता खूप खुश झालेली असते आणि हसायला लागते व स्वतःशीच म्हणते की छवी, तुला काय वाटलं ग, पुन्हा एकदा मी तुला मात दिली, असं म्हणून ती मोठ्याने हसायला लागते आणि म्हणते की नाही छविया, नाही, या शांभवीला कधीच कुणी मात नाही देऊ शकत. आता तू बिनशस्त्राची लढाई कशी लढणार, वेडी कुठली. या शांभवीला तू हरवशील असं वाटलं होतं ना तुला, पण नाही, या शांभवीला या कधीच कोणीच हरवू शकत नाही, कुणीच नाही, असं म्हणून ती पुन्हा मोठ्याने हसायला लागते. तर दुसरीकडे आपण पाहतो की छवीने इन्स्पेक्टर साहेबांना फोन केलेला असतो आणि त्यांना विचारते की काय बोलला प्रतीक, त्याने कबूल केलं का, त्यानेच मारले ना कविताला. यावर ते इन्स्पेक्टर साहेब छवीला सांगतात की आधी तर तो बोलायला काही तयार नव्हता, पण आमचा पोलिसी खाक्या दाखवला, मग पोपटासारखा बोलायला लागला. तेव्हा आता हे ऐकून छवी घाई गडबडीत इन्स्पेक्टर साहेबांना विचारायला लागते की काय बोलला तो, का मारलं त्याने कविताला, काय भेटलं त्याला तिचा जीव घेऊन. यावर ते इन्स्पेक्टर साहेब तिला म्हणतात की अशा विकृत माणसांना कोणाचा जीव घेऊन काय भेटतं हे त्यांचं त्यांनाच माहिती. विकृत माणसाकडे उत्तर नसतं मॅडम, कारण त्यांची वृत्ती वाईट असते. इतक्यात आता तिथे शांभवी येते आणि छवीचं बोलणं ऐकायला लागते. आता शांभवीला बघता छवी पटकन फोन ठेवून देते. तेव्हा शांभवी छवीला विचारते की काय झालं ग, काय म्हणाले इन्स्पेक्टर. आता यावर छवी शांभवीला म्हणते की प्रतीकने कबूल केले, त्यानेच कविताला मारले. यावर शांभवी छवीजवळ येते आणि तिला म्हणते की सांगितलं होतं ना मी तुला आधीच की या सगळ्याशी माझा काही संबंध नाहीये. माझ्या मागे लागण्यापेक्षा ना त्या प्रतीकच्या मागे लागायला हवं होतंस तो. आता त्याला शिक्षा कशी होईल ना याच्याकडे लक्ष दे. यावर छवी शांभवीला म्हणते की आणि या सगळ्या मागे जे सूत्रधार आहे तिला मोकाट सोडू का. हे ऐकून शांभवी थोडीशी घाबरते आणि छवीकडे बघायला लागते. तेव्हा छवी शांभवीला रागाने म्हणते की हे सगळं तूच तर केलेस, त्या प्रतीकला तर शिक्षा होणारच आहे, पण तुझ्यासारखे गुन्हेगार या समाजात मोकाट सुटायला नको. आणि रागात म्हणते की तुझाच प्लॅन होता ना ग माझ्यासोबत लग्न लावून द्यायचं त्या प्रतीकचं. यावर शांभवी छवीला म्हणते की काय पुरावा आहे ग तुझ्याकडे, आणि नसेल ना तर गप्प बसायचं, कळलं का. यावर छवी शांभवीला म्हणते की आहे तेवढे पुरावे खूप आहेत माझ्याकडे, आणि म्हणते की जो विश्वास मिळवला आहेस ना घरातल्यांचा, तो एका क्षणात निघून जाईल. तितक्यात तिथे कियारा येते आणि या दोघींनाही असं बघून ती आश्चर्याने दोघींना विचारायला लागते की काय झालं आणि अशा का उभ्या आहात तुम्ही आणि कसले पुरावे. आता हे ऐकून छवी आणि शांभवी जरा टेन्शन मध्ये येतात. तेव्हा शांभवी आता पटकन कियाराला म्हणते की अगं तुझी छविताई, म्हणजे तुझी वहिनी मला कधीपासून वाटेल तसं बोलते ग, नको नको ते आरोप करते माझ्यावर, मी काय करू आता तूच सांग. आणि रडायचं नाटक करायला लागते आणि म्हणते की काय ग छवी, बोल ना आता काय झालं ग. तेव्हा छवी शांभवीला म्हणते की काय वाटेल ते बोलू नका हा शांभवी वहिनी. यावर शांभवी नाटक करत म्हणते की हे बरं आहे ग तुझं, नाही तेव्हा वाटेल तसं बोलायचं आणि सगळ्यांसमोर मात्र नाटक करायचं, पण आज नाही या, आज सगळ्यांना कळू दे तू मला काय काय बोलतेस ते. कियाराला मात्र यातलं काहीच कळत नसतं आणि ती खूप आश्चर्याने या दोघींकडेही बघत असते. आता शांभवी रागात छवीचा हात पकडते आणि तिला खेचत तिथून बाहेर घेऊन जायला लागते आणि बाईआजीला मोठ्याने ओरडून आवाज द्यायला लागते. आता छवी आणि शांभवीच्या पाठीपाठी कियारा सुद्धा घाबरत त्या दोघींच्या पाठी जाते. तर इकडे छवीचा फोन आता तिथेच राहतो. तितक्यात अनिकेत छवीला फोन करायला लागतो आणि तो घाई गडबडीत घरी यायला निघालेला असतो. मात्र इकडे छवी फोन उचलत नाहीये. हे बघून अनिकेत खूप टेन्शन मध्ये येतो आणि म्हणायला लागतो की छवी प्लीज, मी घरी पोहोचेपर्यंत कुणाला काही नको बोलूस. मात्र छवी फोन उचलत नसल्यामुळे अनिकेत खूप टेन्शन मध्ये आलेला असतो आणि तो लगातार छवीला फोन करत असतो आणि म्हणतो की कसं सांगू यार या छवीला की पुरावे नाही उरलेत आपल्याकडे. तर इकडे शांभवीने छवीचा हात पकडून तिला खेचत बाहेर आणलेलं असतं आणि ती बाईआजींना आवाज देत असते. आता छवी जोरात शांभवीच्या हातातून आपला स्वतःचा हात काढून घेते आणि म्हणते की वहिनी काय चाललंय तुमचं. यावर शांभवी रडण्याचं नाटक करायला लागते आणि म्हणते की आता बस झालं तुझं, मला नाही सहन होतंय हे, थांबव हे सगळं तुझं, असं म्हणून ती बाईआजींना आवाज द्यायला लागते. यावर छवी शांभवीला
नाही, नाही थांबणार. उलट आता हे सगळं उघड होणार आहे. सत्य सर्वांसमोर येणार आहे. तितक्यात आता बाई आजी आणि बेबी आत्या तिथे येतात. आता छवीला शांभवीवरती असं ओरडताना पाहून बाई आजी आश्चर्याने छवीला म्हणते की छवी काय चालू आहे आणि इतका आरडाओरड कशाचा आहे? तिचा हात का धरलायस तू असा आणि ती का रडतीये? यावर छवी बाई आजीला म्हणते की कळेल ना बाई आजी, कळेल. आता सगळं वहिनी स्वतःहूनच सांगेल. आणि ती शांभवीकडे बघत तिला म्हणते की वहिनी, दादू आणि घरातल्यांसमोर सगळं खरं खरं सांगायचा, नाहीतर माझ्याजवळ तुमच्या विरोधात जे पुरावे आहेत ना ते मी सर्वांना दाखवीन आणि सत्य सर्वांसमोर येईल. तेव्हा आता शांभवी नाटक करत रडत छवीला म्हणायला लागते की कसलं सत्य आणि कसले पुरावे, आणि ती खूपच रडायला लागते आणि धावत जाऊन बाई आजींना पटकन मिठी मारते. आता बाई आजी खूप शॉक होते आणि छवीला विचारायला लागते की छवी, अगं काय झालंय, काय रडते ही, सांग मला. आणि बाई आजी शांभवीला सुद्धा विचारायला लागते की अगं काय झालं. यावर शांभवी म्हणते की बाई आजी, मला आता खरंच हे सगळं नाही सहन होतंय. माझ्या सहनशक्तीचा अंत झालाय आता. वाटेल ते आरोप करते ही छवी माझ्यावर. आजपर्यंत मी गप्प बसले कारण मला या घराची काळजी होती म्हणून फक्त, पण आता नाही सहन होते मला खरंच आता. आणि बाई आजींना रडायचं नाटक करत ती म्हणायला लागते की माझ्यासाठी हे घर म्हणजे एक पवित्र मंदिर आहे आणि या घरामध्ये भांडण नको आहेत ना, म्हणून मी आजपर्यंत एकही तक्रार नाही केली हो छवीची तुमच्याकडे. बाई आजी मात्र खूपच गोंधळून गेलेली असते आणि बाई आजींना यातलं काहीच कळत नसतं. आता शांभवी पुन्हा खूप रडायला लागते आणि म्हणते की पण आता नाही या, वाटेल ते बोलते ती आणि चिखलफेक करते माझ्यावरती. मला नाही सहन होते, हे सहनशक्तीचा अंत झालाय माझ्या. यावर बाई आजी छवीला म्हणते की छवी, अगं काय चाललंय हे, ती नात्याने तुझी मोठी जाऊ आहे आणि हे विसरू नकोस ती तुझ्या मोठ्या भावाची साकेतची बायको आहे. आणि काय तमाशा करतेस ग, सांगशील का जरा. तेव्हा छवी हे ऐकून बाई आजींजवळ येते आणि बाई आजींना समजवायला लागते आणि म्हणते की बाई आजी, तू प्लीज जरा शांत होशील का. तेव्हा बाई आजी छवीवरती ओरडत वैतागत म्हणते की मी शांत होऊ, अगं आरडाओरडा तू करतेस ना. तेव्हा छवी बाई आजींची माफी मागते आणि म्हणते की सॉरी बाई आजी, पण तू प्लीज जरा माझं ऐकून घेतेस का. आणि म्हणते की बाई आजी, अगं मला शांभवी वहिनीच्या कपाटात एक फाईल सापडली आणि त्या फाईलमध्ये आपल्या सगळ्यांचे फोटो आहेत आणि त्या फोटोवरती फुल्या केलेल्या आहेत, एखाद्याने रागाने करावेत ना अगदी तशाच. तेव्हा हे ऐकून बाई आजी खूप शॉक होते आणि छवीला विचारते की काय. यावर छवी म्हणते की बाई आजी, मला खात्री आहे ती फाईल या शांभवी वहिनीचीच आहे. आता यावर शांभवीचं पुन्हा नाटक सुरू होतं आणि ती रडत छवीला विचारायला लागते की हो मग कुठे आहे ती फाईल, दाखव ना, दाखव सगळ्यांना, कुठे आहे ती फाईल. आता हे ऐकून बेबी आत्या खूप घाबरून गेलेली असते आणि ती घाबरत चाचपडत छवीला विचारायला लागते की हा छवी, कुठे आहे ती फाईल. यावर छवी म्हणते की दाखवते ना, सगळंच दाखवते मी. शांभवी बहिणीच्या विरोधातले सगळे पुरावे मी आज तुम्हाला दाखवणार आहे. आणि बाई आजीला म्हणते की बाई आजी, ही शांभवी वहिनी ना घरात साधी असल्याचं नाटक करते आणि भोळी बनून राहते अख्ख्या घरात, पण ही मनाने तितकीच क्रूर आणि कपटी आहे. आणि बाई आजीला सांगते की बाई आजी, अगं शांभवी वहिनीने तुझ्या तिजोरीतून पैसे चोरलेत. तेव्हा हे ऐकून बाई आजी खूप शॉक होते आणि आश्चर्याने शांभवीकडे बघायला लागते. आता हे ऐकून शांभवी सुद्धा खूप घाबरून जाते आणि बाई आजींकडे घाबरून बघायला लागते. आता बाई आजी शांभवीला विचारते की शांभवी काय बोलते छवी, तू पैसे चोरलेत, कशासाठी, मला तर नाही खरं वाटत आहे. तेव्हा शांभवी रडत बाई आजींना म्हणायला लागते की बाई आजी नाही, मी चोरी का करू, तुमची शपथ घेऊन सांगते हो, मी खरंच नाही असं काय केलं. तेव्हा छवी शांभवीवरती ओरडत म्हणते की वहिनी खोटं नका बोलवा आणि बाई आजींची शपथ घेऊ नका आणि तिला मध्ये आणू नका. आणि पुन्हा ती बाई आजींना सांगायला लागते की बाई आजी, शांभवी वहिनीने तुझ्या तिजोरीतले पैसे चोरलेत, तू आत्ताच्या आता तिजोरी चेक कर, म्हणजे आपल्याला कळेल की तिने काय आणि कसे पैसे चोरलेत ते. आणि म्हणते की बाई आजी, मी फक्त हे बोलत नाही या, त्या चोरीचा पुरावा सुद्धा आहे माझ्याकडे, तू आत्ताच्या आत्ता तिजोरी चेक कर, म्हणजे आपल्याला समजेल. आता हे ऐकून बाई आजी छवीला म्हणते की तसं असेल ना तर छवी, पुरावा समोर आण. तेव्हा यावर छवी बाई आजीना म्हणते की दाखवते ना, सगळे पुरावे दाखवते, पण बाई आजी आधी मला फक्त थोडासा वेळ दे आणि तू आहे ना तुझी तिजोरी एकदा चेक कर. यावर शांभवी म्हणते की ठीक आहे, तपासूया आपण आज ना, काय ते खरं खोटं होऊनच जाऊ दे. यावर ती बाई आजींना म्हणायला लागते की बाई आजी चला तुम्ही चेक करा. यावर बाई आजी म्हणते की अरे काय चाललंय तुमचं. तेव्हा शांभवी रडत बाई आजींना रिक्वेस्ट करायला लागते आणि म्हणते की प्लीज तुम्ही एकदा चेक करा. तेव्हा बाई आजी आता या गोष्टीसाठी तयार होते आणि म्हणते की बरं चल, असं म्हणून तिजोरी चेक करण्यासाठी तिच्या खोली जाते. आता बाई आजीच्या पाठी बाकीचे सगळे सुद्धा जातात. तर इकडे अनिकेत घाईघाईत घरी यायला निघालेला असतो आणि सगळे पुरावे नाहीसे झाल्यामुळे
तो खूपच हायपर झालेला असतो. तर दुसरीकडे शांभवी रडत रडत बाई आजींना म्हणते की तिजोरी एकदा चेक करा आणि सगळं एकदाच ना जागच्या जागेला आहे की नाही हे सगळं बघा आणि हिच्या मनासारखं होऊन जाऊ द्या. आता बाई आजी कियाराला तिच्या तिजोरीच्या चाव्या आणून द्यायला सांगते. तेव्हा सुद्धा कियारा बाई आजींकडे चाव्या आणून देते. यावर बाई आजी कियाराला म्हणते की मला नको देऊ, छवीला दे. तेव्हा आता कियारा छवीकडे त्या तिजोरीच्या चाव्या देते आणि छवी तिजोरीचं लॉक खोलते आणि बाई आजींना चेक करायला सांगते. तेव्हा बाई आजी आता पटकन जाऊन तिजोरी चेक करायला लागते, मात्र सगळे दागिने आणि पैसे तिथल्या तिथे असतात. आता हे बघून बाई आजी छवीला म्हणते की हे काय, दागिने आणि पैसे तर इथेच आहेत, मी कालच याच्यात ठेवले होते पैसे. आता हे ऐकून छवी खूप शॉक होते आणि बाई आजींना म्हणते की हे कसं शक्य आहे, मी स्वतः बघितलं होतं वहिनीला कपाटातून पैसे चोरी करताना, त्याचा व्हिडिओ सुद्धा आहे बाई आजी अगं माझ्याकडे, आणि फिरंग्या कधी पण येईल तो पुरावा घेऊन. आता हे सगळं ऐकून बाई आजी मात्र खूप शॉक झालेली असते आणि छवीकडे आश्चर्याने बघत असते. तेव्हा छवी बाई आजींना म्हणायला लागते की बाई आजी, मी तुला सांगते की सगळी खूप मोठी गडबड आहे, अगं ही चोर आहे. तेव्हा हे ऐकून शांभवी छवीला म्हणते की गडबड तुझ्या डोक्यात आहे छवी, पैसे आणि दागिने तसेच आहेत तिजोरीत, तरीही तू अजून मला चोर म्हणतेस. अगं का असे आरोप करतेस माझ्यावर, का असं पाण्यात बघतेस ग तू मला, काय पाहिजे तुला या घरात, मान हवाय का, मालकिनीचा मान हवाय का, हे घे बाई, मी घरकाम करते घे, पण प्लीज माझा पिच्छा सोड. आता हे ऐकून छवी खूप शॉक होऊन शांभवीकडे बघायला लागते. आता शांभवी बाई आजींना म्हणते की बाई आजी, तिला ना एकदाच्या चाव्या देऊन टाका, म्हणजे ही माझा पिच्छा सोडेल. आणि ती छवी समोर हात जोडून तिला म्हणायला लागते की हे बाई, हात जोडून मी विनंती करते तुला, हा खेळ नको खेळूस अगं माझ्यासोबत, प्लीज, मला नाही सहन होते आता. आणि बाई आजींना म्हणते की बाई आजी, आता तर माझ्या हातात चाव्या सुद्धा नसतात, मग का करेल हे मी सगळं. आणि ती छवीकडे बघायला लागते आणि तिला आठवतं की रात्री सगळेजण झोपले असताना तिने हळूच बाई आजींच्या खोलीत येऊन कसं बाई आजींच्या कपाटाच्या तिजोरीत सगळे दागिने आणि पैसे जागच्या जागी ठेवलेले होते. आता हे आठवून ती थोडंसं हसत छवीकडे बघायला लागते. आता छवी रागाने शांभवीला म्हणते की वहिनी, तुम्ही खोटं बोलताय, तुम्ही पैसे चोरलेत आणि परत नेऊन ठेवलेत. आणि ती बाई आजींना म्हणायला लागते की बाई आजी, मी सांगते ना, विश्वास नको ठेवू वहिनीवर. तेव्हा शांभवी छवीला म्हणायला लागते की असं कसं बोलतेस तू, घर फोडायचंय का तुला, नाती नकोयत का ग तुला. यावर छवी शांभवीला म्हणते की हे सगळं ना तुम्हाला नकोय, तुम्हाला तर कोणीच नकोय, तुम्हाला फक्त आणि फक्त तुमचा स्वार्थ हवाय. यावर शांभवी खूप रडायला लागते आणि म्हणते की बाई आजी, तुम्हीच काहीतरी समजावा ना हिला. यावर छवी शांभवीला म्हणते की अगं बाई आजी, मला तुझ्याबद्दल काय सांगणार आहे ग, बाई आजीला तर काही सत्य माहितीच नाहीये. यावर बाई आजी छवीला म्हणते की बस झाला छवी, याच्या पुढे आता एक शब्दही बोलू नकोस, घरातच काही चोरी झालेलं नसताना तिच्यावर का आरोप करतेस तू. यावर छवी बाई आजींना म्हणते की बाई आजी, फिरंग्याला येऊ दे ना, मग सगळं व्यवस्थित कळेल तुला. तितक्यात आता अनिकेत येतो आणि छवीला मोठ्याने आवाज द्यायला लागतो. आता अनिकेतचा आवाज ऐकून सर्वजण धावतच खाली येतात. आता इकडे अनिकेत खूप गोंधळलेला असतो आणि लगातार छवीला आवाज देत असतो. आता अनिकेतची ही अवस्था बघून बाई आजी अनिकेतला विचारायला लागते की अरे अनिकेत, काय झालंय आणि काय ही अवस्था तुझी. तेव्हा अनिकेत बाई आजींना म्हणतो की काय नाही बाई आजी, ते असंच. आता शांभवी अनिकेत जवळ येते आणि त्याला विचारायला लागते की कुठे आहेत पुरावे. यावर अनिकेत काहीच उत्तर देत नाही. तेव्हा बाई आजी सुद्धा अनिकेतला विचारते की अनिकेत, अरे ती काय विचारते, कुठे आहेत पुरावे. तर शांभवी सुद्धा पुन्हा पुन्हा अनिकेतला विचारायला लागते की माझ्या विरोधात पुरावे घेऊन येणार होतास ना, कुठे आहेत पुरावे, दाखव सगळ्यांना, दे पुरावे. तेव्हा अनिकेत सांगतो की नाही आहेत पुरावे. आता अनिकेतचं हे ऐकून छवी खूप शॉक होते आणि अनिकेतकडे बघायला लागते. तर बाई आजी सुद्धा आश्चर्याने विचारते की नाही आहेत पुरावे म्हणजे. अरे अनिकेत, आणि इतका वेळ छवी ज्या पुराव्यांबद्दल बोलत होते ते काय बिनबुडाचे आरोप होते का, कुठे आहेत पुरावे, तू आणणार होतास ना रे पुरावे. तेव्हा बेबी आत्या सुद्धा अनिकेतला म्हणते की बरोबर बोलते मम्मा, तू आणणार होतास ना रे पुरावे, कारण शांभवी चोर आहे असं म्हणते छवी. ती म्हणते तिजोरीतले पैसे चोरले शांभवीने, पण मम्माने मगाशीच पैसे चेक केले, जसेच्या तसे आहेत पैसे, आणि कुठे आहे रे ती फाईल. यावर अनिकेत काहीच उत्तर देत नाही. तेव्हा बेबी आत्या अनिकेतला म्हणते
की सांग ना अनिकेत, अजून किती खोटं बोलणार आहेस रे तू? विनाकारण कशाला तिच्यावरती आरोप करताय तुम्ही दोघं नवरा बायको मिळून? आणि तितक्यात आता साकेत तिथे येतो आणि घरात हा सगळा चाललेला प्रकार बघून तो खूप शॉक झालेला असतो आणि सर्वांकडे बघायला लागतो. आता शांभवीचं लक्ष अचानक साकेतकडे जातं आणि ती त्याच्याजवळ जाऊन त्याची बॅग घ्यायला लागते. मात्र साकेत तिच्या हातात बॅग देत नाही आणि तिला तो थांबवतो आणि विचारायला लागतो की काय झालं? तेव्हा शांभवी नाटक करत म्हणते की नाही काही नाही आणि नाटक करत डोळे पुसायला लागते. तेव्हा आता साकेत हे बघून शांभवीला विचारतो की शांभवी, माझ्याशी खोटं नको बोलूसा, सगळं ऐकलंय मी. आणि ही बेबी आत्या काय म्हणत होती आता? आणि साकेत आता छवीला विचारायला लागतो की काय ग छवी? आणि तो अनिकेतला सुद्धा विचारायला लागतो की काय रे अनिकेत, कसले पुरावे? तेव्हा आता शांभवी लगेचच रडायचं नाटक करायला लागते आणि साकेतला म्हणायला लागते की छवीचा काहीतरी गैरसमज झालाय, बाकी काय नाही. पण ठीक आहे, घर म्हटलं की हे सगळं होणारच ना, भांड्याला भांडं लागणार, अशा गोष्टी होत राहणार ना साकेत. आमच्या भावजयांमधलं भांडण आहे ना, आम्ही मिटवू. आज भांडलोय, उद्या परत प्रेमाने वागू, हे काय होतच राहील ना. असं म्हणून ती खूप रडायला लागते आणि म्हणते की फक्त ना आम्हा दोघींमुळे तुमच्या भावंडामध्ये नको भांडणं. तेव्हा आता हे बघून बेबी आत्या बाईआजीनं म्हणते की बघितलं का मम्मा, याला म्हणतात आदर्श सून. शांभवीला घर तोडायचं नाही तर जोडायचंय आणि ही छवी तिच्यावरती वाटेल ते आरोप करते. बघ, त्या शांभवीला वाद नको आहेत ना म्हणून ती नमतं घेते बघ. असं म्हणून ती ओरडून ओरडून शांभवी किती चांगली आहे हे बाईआजींना सांगायला लागते. तेव्हा आता हे ऐकून बाईआजी बेबी आत्याला म्हणते की तू जरा जास्तच बोलते ग, थोडा वेळ शांत राहा ना. आता शांभवी साकेतला म्हणायला लागते की तू दमला असेल ना, चल. असं म्हणून ती नाटक करायला लागते. तेव्हा साकेत आता शांभवीला थांबवतो आणि म्हणतो की सगळं ऐकलंय मी. आणि तो छवीला म्हणतो की छवी, तुझा गैरसमज झाला असेल नसेल झाला मला नाही माहिती, पण शांभवी माझी बायको आहे आणि या घराची मोठी सून आहे आणि तिच्यावर हे असे खोटे नाटे आरोप केलेले मला चालणार नाहीत. आणि तो बाईआजीनं म्हणतो की सॉरी बाईआजी, मी तुझ्यासमोर असं तोंड उघडून बोलतोय, पण माझ्या बायकोचा या घरात झालेला अपमान मी कधीही खपवून नाही घेणार. तेव्हा हे ऐकून बेबी आत्याने शांभवीला खूपच आनंद होतो आणि ते दोघी हळूच हसायला लागतात. आता साकेत छवीला रागात म्हणतो की छवी, आत्ताच्या आत्ता शांभवीची माफी माग. तेव्हा हे ऐकून बाईआजी साकेतला समजवायला लागते आणि म्हणते की साकेत, अरे बाळा काय बोलतोयस तू हे? तेव्हा साकेत बाईआजींना म्हणतो की बाईआजी प्लीज मला माफ कर, पण आत्ता असं वाटतंय मला की छवीने शांभवीची माफी मागायला हवी. आता हे सगळं ऐकून कियारा सर्वांना थांबवत म्हणते की एक मिनिट, काय चाललंय हे? आणि आपल्या घरात हे सगळे वाद का होत आहेत? आणि ती बाईआजींना म्हणायला लागते की बाईआजी, मला हे सगळं खरंच नाही आवडत आहे ग, तू काहीतरी बोल ना. यावर बाईआजी काहीच बोलत नाही. त्यावर बाईआजी काहीच बोलत नाही. तेव्हा साकेत बाईआजींजवळ येतो आणि बाईआजींना म्हणतो की बाईआजी, आत्ताच्या आत्ता छवीला शांभवीची माफी मागायला सांग, कारण या घरात मी माझ्या बायकोचा अपमान कधीच खपवून घेणार नाही. आता हे ऐकून अनिकेत साकेतला म्हणतो की साकेत दादा सॉरी, पण छवी बायको आहे माझी आणि तिने उगाच माफी मागितलेली मला नाही आवडणार. तेव्हा हे ऐकून साकेत अनिकेत जवळ येतो आणि त्याला म्हणतो की उगाच, अरे तू काय बोलतोयस हे कळते का तुला? तेव्हा आता साकेत रागाने म्हणतो की अनिकेत रागाने म्हणतो की छवी माफी मागणार नाही बस. तेव्हा आता हे ऐकून छवी अनिकेतला समजावत म्हणते की फिरंग्या, मी वहिनीची माफी मागते, त्यामुळे मी तिच्यावर आरोप केले त्यामुळे मीच माफी मागणार तिची. तेव्हा हे ऐकून आता अनिकेतला खूप वाईट वाटतं. आता साकेत छवीला विचारतो की कसले पुरावे ग छवी? हे बघ, उगाच मागायची म्हणून माफी नको मागोस, तुला जर वाटत असेल ना की तुझी चूक झाली तरच माफी माग. तेव्हा छवी आता पटकन शांभवी समोर जाते आणि तिच्या समोर हात जोडते. आता हे बघून शांभवी मनोमन चांगलीच खुश झालेली असते आणि छवीकडे बघायला लागते. तेव्हा छवी शांभवीला म्हणते की आय एम सॉरी वहिनी. आता छवी अशी शांभवीची माफी मागत असते. हे बघून अनिकेतला खूप वाईट वाटत असतं, मात्र तो काही न बोलता खाली मान घालून उभा असतो. आता छवी शांभवीला म्हणते की हात जोडून माफी मागते मी तुमची, माझं चुकलं, मी काही सिद्ध करू नाही शकले, त्यामुळे माझे आरोप बिनबुडाचे आहेत, त्याच्यासाठी खरंच मनापासून सॉरी. असं म्हणून ती सर्वांसमोर शांभवीची हात जोडून माफी मागायला लागते. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की बाईआजी छवीला आणि अनिकेतला धक्के मारत घराच्या बाहेर काढते. आता छवी आणि अनिकेत दोघेही बाईआजींच्या समोर गयावया करत असतात, मात्र बाईआजी या दोघांचं काही एक ऐकत नाही आणि तिथे दोघांना म्हणते की खूप संधी दिली तुम्हाला, पण तुम्ही दोघांनी विश्वास गमावला. दोघंच्या दोघं आत्ताच्या आता इथून चालते वाते ही कायमचं. असं म्हणून बाईआजी अनिकेत आणि छवी समोर घराचा दरवाजा
दरवाजा लावून घेते आणि त्या दोघांनाही बाहेर हकलून देते. आता हे दोघेही बाई आजींना समजावण्याचा खूप प्रयत्न करतात, मात्र बाई आजी या दोघांचं काही ऐकत नाही. आता बाई आजीने असा दरवाजा लावून घेताच अनिकेत आणि छवीला खूप वाईट वाटतं आणि ते दोघेही एकमेकांकडे बघायला लागतात आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा.